मुद्दा आपल्याला तापलेला पाहायला मिळतोय आणि मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईत जे आहे ते येण्यासाठी निघालेले आहेत जुन्नरमधून। सर, आपल्यासोबत या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी गुणरत्न सदावर्ते सर काय सांगाल? मनोज जरांगे पाटील जुन्नरवरून थेट मुंबईत आझाद मैदान येण्यासाठी निघालेले आहेत। पहिली प्रश्न, मला असं वाटतंय की कायदा म्हणजे कायद्याचं स्वरूप महाराष्ट्रात लागू केल्यानंतर आंदोलनाच्या बाबतीत तर त्यामध्ये 9 घंट्यासाठी काहीतरी मुभा दिलेली आहे, घंट्यांसाठी 9 घंट्यांसाठी, आणि येऊन बसतील आणि ते मी गाणं जर सांगितलं आजा 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 झलक दिखला आजा झलक दिखला, हे झलक उलकच्या गोष्टी आहेत ना, हे पॉलिटिकल चमकोगिरीच्या गोष्टी आहेत, पॉलिटिकल चमकोगिरीच्या गोष्टी आहेत। त्यांच्या मागणीमध्ये संविधानिक अधिष्ठानच नाही आहे। कसं आहे मला सांगा तुम्ही, संविधानिक दृष्ट्या कुणबी मराठा कुणबी म्हणून देता येत नाही, आणि ज्या सन्माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीचा ते उल्लेख करत होते, आपल्याच माध्यमांमध्ये आलंय की जे काही त्यांनी म्हणजे गॅझेटेर उजिटर जे काय सांगितले त्यांनी, ते काय औरंगजेबच्या काय ते हैदर विदर अवलादी काय ते निजाम उजाम ते झाले, ते आपलं काय मला नाही सांगायचं ते कोण होते, ते हैदर विदर कोण, त्यांनी ते जे काही केलं त्या गॅझेटरच्या आधारे देऊ शकतात का आरक्षण? तर कोणताही म्हणजे सत्सद्विवेक बुद्धीचा माणूस म्हणेल नाही। ते ऑब्झर्वेशन राईटली आहेत, ते आधार होऊ शकत नाहीत, कारण मागास आयोगांमध्ये जे आहे जे स्टॅट्युटरी पॉवर्स असतात त्या पॉवर्सच्या आधारे स्पष्ट आहे की मराठा कुणबी मराठा एक नाही, कारण गायकवाड आयोग होते सन्मान्य न्यायमूर्तींचा, तो आयोगाचा रिपोर्ट फेटाळताना त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अधोरेखित झालेल्या होत्या। आणि हे सगळं मला असं वाटतंय की एक आणि मला काही तथ्य दिसत नाही, मला फक्त हे एक फाऊल प्ले आहे, एक हाऊस मौज आहे, एक काय म्हणतो त्याला आपण इव्हेंटेड आंदोलन आहे। जे मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं की कुणी नाश्ते द्यावेत कुणाला द्यावेत आमचं काही म्हणणं नाही, कुणाची हौस असते की बाबा आपण म्हणजे आपण जे अन्नदान आहे ते आपण आश्रमशाळांमध्ये करावं, किंवा मी अनाथालय म्हणत नाही पण लहान बालकांसाठी द्यावं, किंवा अशा म्हणजे विद्यार्थिनीच्या वसतिगृहांमध्ये जे शासकीय वसतिगृह असतात तिथे काही लोक वाढदिवस वगैरे हे करतात, तिथं अन्न भोजनदान म्हणण्यापेक्षा सहभोजन करतात। आता राजेश भैया आमचा टोपे, त्यांनी कुणाला नाश्ते द्यावेत हे त्यांचा प्रश्न आहे, पण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार गटाचेच आहेत। त्याच्यानंतर आमचा संदीप क्षीरसागर, त्यांनी कुणाची भेट घ्यावी त्यांचा प्रश्न आहे, परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेस वयोवृद्ध पुढारी शरद पवार गटाचेच आहेत। त्याच्यानंतर ते बजरंग अप्पा सोनवणे, मराठा समाजाचे पुढारी येत नाहीत कारण मी जातीचं नाव घेत नाही, पण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार गटाचेच आहेत। आम्ही म्हणत नाही गाड्या कुणाला कुठं द्यावं, एखाद्या आडलेलं घर असेल एखादं आडलेलं कुटुंब असेल तर नक्की द्यावं, परंतु आता काय पॉलिटिकल इव्हेंटसाठी कोणी गाड्या का द्यावं कशा द्यावं हे प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, परंतु ते करत असताना माणसांना पण विचारही केला पाहिजे, देशाचे नागरिक म्हणून विचार केला पाहिजे की भटक्या विमुक्त जे तेली तांबोळी भाऊ आहेत आमचे, कासार भाऊ आहेत आमचे, छोटे छोटे जे कष्टकरी समूह आहेत त्यांच्यातलं हिसकावून घेऊन काय आपल्याला म्हणजे आनंद मिळू शकेल? तुम्ही आता देखील बोलताना असं म्हटलं बजरंग अप्पा सोनवणे असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील किंवा राजेश भैया टोपे, तुम्ही सातत्याने यांची नावं घेऊन जे आहेत ते आधी देखील जेव्हा मुंबईत आले जेव्हा वाशीत आले तेव्हा देखील तुम्ही राजेश टोपे यांचं सातत्याने नाव घेत होता, आताही घेतात। नक्की कोणाकडे तुमचा रोख आहे, नक्की काय म्हणणं आहे तुमचं? रोखचं काय, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे गेले होते की नव्हते आंतरवाली सराटीला, उद्धव गेले होते की नव्हते आंतरवाली सराटीला, हे सगळे महानुभाव जे काय नावं घेतले मी, हे यांचा संबंध नाही म्हणून सांगू द्या, यांना निषेध करा म्हणा बरं। यांच्यापैकी कोणी निषेध केला का? सन्माननीय चित्राताई जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जरंगे हाणून पाडून बोलला, घाणेरडं बोलला, अर्वच्छ बोलला, त्यांच्या बाबतीत त्यांनी निषेध केला का? मी तर त्या पुढे जाऊन म्हणालो नाही, मी गुणरत्न आहे, माझी बहीण संसद रत्न आहे, माझी सुप्रियाताई बहीण आहे, माझ्या बहिणीने तरी निषेध केला का? गुणरत्न भाऊ आहे, सुप्रियाताई बहीण आहे, म्हणजे सुप्रियाताई संसद रत्न, गुणरत्न। आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की अंगुली निर्देश करायची काय गरज आहे, हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे, त्यामुळे पॉलिटिकली चाललेलं आहे।
आणि मला वाटतं हे आउटकम आजच शिंदे साहेबांची समिती असेल जी की आम्ही मानतही नाही, त्या समितीचा अहवाल जरी, पण एवढं मात्र म्हणेल मी की काय आमचे राधाकृष्ण विखे पाटिल जी, आप खाली उस समिति के उप समिति के अध्यक्ष नहीं है, आप एक सम्माननीय मंत्री भी है। आप ये ध्यान रखना चाहिए कि क्या आप बोल रहे हैं ये संवैधानिक छोर से सही है, क्योंकि आज आप व्यक्त होते हुए कहा था राधाकृष्ण विखे पाटिल जी, आंदोलन का अधिकार तक तो ठीक है, लेकिन आपने रिपोर्ट की बात की और रिपोर्ट के ऊपर जो है सकारात्मक, ये क्या सकारात्मक होता है? संविधान के सामने कोई भी असंवैधानिक बात सकारात्मक नहीं हो सकती। इसलिए मैं बड़ी विनम्रता से कहना चाहता हूं कि भारत के अंदर के माननीय दिल्ली हाईकोर्ट ने कहा था कि मंत्री हो या सांसद हो या कोई भी हो, अपनी बात रखते समय सोच समझ के रखे, क्योंकि उस बात को कानून के दायरे में कोर्ट के सामने खड़ा किया जा सकता है। हे म्हणजे मी तुम्हाला राधाकृष्ण विखे पाटलांना फक्त एक सूचकपणे कायदेशीर इशारा नाही, कारण मी त्या लाईन मधला नाही, अल्टिमेटमवाल्या जरंगेवाल्या, मी आहे संविधानिक ओळीनं सांगणारा। त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी ही गोष्ट म्हणजे सुवारा समजून जावं। तुम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील जे आहे तो म्हणजे स्वारा म्हणजे समजून, नक्की काय म्हणायचं तुम्हाला राधाकृष्ण विखे पाटील यांना? माझं म्हणणं आहे की धारिष्ठ दाखवावं, आणि नाहीतर राधाकृष्ण विखे पाटील असतील, कमलकिशोर कदम असतील, पतंगराव कदम असतील, या सगळ्यांनी स्वतःच्या कॉलेजेसमध्ये अगोदर माझ्या मराठा भावांना त्यांच्याकडे जे 40% 50% जे काही जागा असतील त्या जागा आधी देऊ करून टाकाव्यात, त्याच्यानंतर ओबीसीच्या आरक्षणात देता येते की नाही त्याच्यावर चर्चा सुरू करावी। वेगळं काय, डंके की चोट पे आम्ही काय राजकीय पक्ष म्हणून बोलत नाहीत, आम्ही बोलतो तत्वाचं बोलतो, संविधानाचं बोलतो। नक्कीच सर, जरांगे पाटील जे आहे ते जुन्नरवरून मुंबईकडे रवाना झालेले आहेत। आझाद मैदान येथे जे आहे ते तयारीला देखील सुरुवात झालेली आहे, पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आहे, त्याचबरोबर स्टेज देखील जे आहे ते पूर्ण जी बांधणी आहे ती पूर्ण होलेली, याकडे कसं म्हणजे काय नक्की अगदी 9 ते 6 सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत जे आहे त्या आंदोलनाची परमिशन जी आहे ती देण्यात आलेली आहे? मी तुम्हाला सांगतो, आमच्या इंटेलिजन्सनुसार 20% लोक सुद्धा जरंगे सोबत नाहीत, एक। दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की इव्हेंटेड आहे। अहो, वंचितांचं, अन्याय अत्याचाराचं उपोषण आंदोलनं कशी असतात हो? तुम्हाला सांगू का की त्या लव जिहादच्या विरोधातले आमचे आंदोलनं कसे होते? एसटीतील कष्टकऱ्यांच्या आंदोलनाला स्टेज होता का? वर पाऊस असते, त्या वेदना असतात, त्या वेदना घेऊन बसायचं असते, लक्झरीज घेऊन बसायचं नसते। हे स्टेज वगैरे मला तर हे वाटतं की हे सुद्धा संशोधनाचा विषय आहे की खरंच म्हणजे एखाद्या मोठ्या, मला नावं घेऊ नये कोणाचं, एखाद्या मोठ्या फिल्म प्रोडक्शन वाल्याला दिले की काय, कशा प्रकारे असावं, कसं मिक्सिंग करावं, काय रोलिंग करावं, काय डबिंग करावं, हे सगळं आहे की काय, हे बघितलं पाहिजे राव। पण तुम्ही देखील पण दृश्यांमध्ये तर आपण अगदी अंतरवाळी सराटीनंतर ते जुन्नरमध्ये येईपर्यंत आपण दृश्यांमध्ये देखील हजारो कार्यकर्ते जे आहेत त्याच्यासोबत दिसतात, पण तुम्ही म्हणतात की तुमच्या माहितीनुसार कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येणार नाही किंवा मराठा आंदोलनासाठी एकत्र होणार नाही असं देखील? नाही, माझ्या माहितीनुसार मला शक्यता कमी याच्यासाठी वाटते, कारण बघा 2 आधार आहेत। एक त्याचा आधार काय होता, गॅझेटर लागू करा, ते गॅझेटरच्या आधारे आरक्षण देता येत नाही, हे ऑब्झर्वेशन तुम्ही माध्यमच दाखवतात, सन्माननीय शिंदे साहेबांचा आधार देत, त्याच्यानंतर तुम्ही शिंदे साहेबांच्या समितीचा आधार देत, नाहीतर तुम्ही कन्फ्युजन कराल आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये। एकनाथरावजी शिंदे साहेबांना आमचं विनम्र सांगणं आहे, शिंदे साहेब अडचण अशी आहे, तुम्ही खूप मायाजाळात, परंतु मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे जरंगे मागत आहे त्या प्रकारे देता येत नाही शिंदे साहेब, ज्या प्रकारे जरंगे मागत आहे त्या प्रकारे एकनाथरावजी शिंदे साहेब देता येत नाही, ज्या प्रकारे जरंगे मागत आहे त्या प्रकारे सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब देता येत नाही। एकदाच त्याला सांगून टाका, नुसती तारीख बदलू नको म्हणाव, तर अशा प्रकारचं अनिष्ट मागणी सुद्धा करू नको म्हणा, असं सांगून टाका, कारण
तुम्हाला प्रेम करणारे शिंदे साहेब अनेक जण आहेत, केवळ मराठाच नाहीत, तुम्हाला प्रेम करणारे अनेक जण आहेत. लोकांमध्ये गैरसमज होऊन जाईल, फक्त शिंदेसाहेब तारीखच का बदला म्हणालेत, शिंदेसाहेब तारीखच का बदला म्हणालेत, शिंदेसाहेब तारीखच का बदला म्हणालेत. एकंदरीत पाहता मनोज जरांगे मुंबईत उद्या दाखल होणार आहे असं देखील माहिती समोर येते की ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देखील जाऊ शकतात. अगदी लालबागमध्ये पाहिलं तर अगदी चिंचोळ्या गल्ल्या आहेत किंवा मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते मुंबईत किंवा लालबागमध्ये दर्शनासाठी येत असतात आणि त्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत येणार आहेत. काय वाटतं हे सगळं? तसं जर झालं तर हे न्यायालयाचा अवमान आहे. तसं जर झालं तर नवीन रूलमध्ये ज्या प्रकारे अटी शर्तीवर दिलेली परवानगी आहे त्या गोष्टीचा भंग आहे. जागेवरच तशा प्रकारे रस्ता बदलून येत असेल तर जरंगेला अटक करा. रस्ता बदलून येत असेल, भाविकांना त्रास होईल हा दृष्ट उद्देश डोक्यात ठेवून येत असेल, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या शहानीच्या जजमेंटच्या बाबतीत, माननीय विद्यमान जरंगेच्याच केसमध्ये, ह्याच आंदोलनाच्या केसमध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीत लक्षात घेता हे कुभांड असेल आणि जरंगे धर्म समजून घेण्यासाठी खूप मोठी ताकद लागत असते, वैचारिक प्रगल्भता लागत असते आणि नतमस्तक होण्याची जे आहे एक हिम्मत लागत असते आणि एक कृती लागत असते. एक मन आहे, मन में चंगा तो काटवट में गंगा, मन में चंगा तो काटवट में गंगा. एक माऊली घरी स्वयंपाक करत असते आणि सासूबाई तिला गंगा स्नानाला जाऊ देत नसते. ती ग्रामीण एका खेड्यातली असते. तर ज्यावेळेस ती पाणी घेते आणि भाकरीचं पीठ मळत असते त्यावेळेस गंगा मैया म्हणते, मन में चंगा तो काटवट में गंगा, हेच पाणी गंगेचं आहे आणि तुझं गंगेचं दर्शन झालेलं आहे. परंतु जरंगेला दर्शनापेक्षा लोकांमध्ये गडबडी पसरवायची आहे, लोकांमध्ये भगदड पसरवायची आहे, गणेश भक्तांना त्रास द्यायचा आहे, पॉलिटिकल अजेंडा आहे का, ह्या सगळ्या गोष्टी प्रश्नचिन्ह आहेत. आणि असं जर होत असेल तर पोलीस त्याला पकडतील, अटक करतील. एकंदरीत पाहतात आज जुन्नरमध्ये जरांगे पाटील जेव्हा निघत होते तेव्हा देखील मराठा आंदोलकाचं जे आहे ते हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. ह्याकडे कसं पाहता? आंदोलनाच्या दरम्यान जो आहे ते दुःखद घटना घडलेली आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर जरंगेनं तशा प्रकारे त्यांच्या आंदोलनात असताना, पहिली गोष्ट तर एक परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये की एखाद्या कार्यक्रमात एखादा मृत्यू झाला, एखादा कोणी सन्माननीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो कार्यक्रम त्या दिवशी स्थगित केला जातो. परंतु जरंगे एवढा राजकीय, म्हणजे आमच्या ढोबळ भाषा आहे यार, की त्यांच्या वर्तनामध्ये एवढा म्हणजे हे आहे, ॲग्रेशन आहे की मला वाटतं की त्यांनी ते आंदोलन सुद्धा स्थगित केलं नाही किंवा रद्द केलं नाही. उलट मला असं वाटतंय की जरंगेला ही सुदबुद्धी तरी सुचायला पाहिजे होती की आपण एखाद्या मृत्यूच्या टाळूवर पुढे जाऊन परत राजकारण करणार आहोत का, हे सुद्धा विचार करणारा भाग आहे. परंतु कसं होतंय की तुम्ही एकदा प्रीपेड झालात, प्रीपेड कार्डसारखं मोबाईलच्या, की तुमचं कसं असतंय की बस तुमचे आपल्या डोक्यात जे चाललेलं असते तेच तुम्हाला करावं लागतंय, किंवा जे तुमचे, कारण त्यांच्या भाषेमध्ये काय असतंय, अल्टिमेटम तिकडून जे स्क्रिप्टवर लिहून येते तेच तुम्ही बोलत असता. ते कोणाची स्क्रिप्ट तुम्हाला वाटते? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचे लोक, त्या बाबतीत मला नावं घेऊनच सांगायचं झालं तर मला सांगा, आमचे ते संदीप क्षीरसागर गेलते की नाही भेटायला, तुम्हीच माध्यमांनी चालवलेल्या गोष्टी आहेत. बजरंगाप्पा काय बोलले, तुम्हीच चालवलेल्या गोष्टी आहेत. ते सोनने खासदार आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस वयोवृद्ध पुढारी शरद पवार. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो राजेश भैया, नाश्ता असो, पाणी असो, काही असो, मी तुम्हाला सांगितलं की अगोदर आहे की कोणी कुठं द्यावं हे प्रत्येकाचा प्रश्न आहे. भुकेल्या तहानेलेला द्यावं की असंविधानिक आंदोलनासाठी हातभार लावावा, राजेश भाईंनी विचार करावा. हे सगळे कोण आहेत? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी राजकीय विवंचनेतून राजकीय इच्छाशक्ती पुढे आहेत सगळं चाललेलं. नक्कीच. तर हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी देखील असं म्हटलं की हे संपूर्ण जे काय ती राजकीय स्क्रिप्ट आहे असं देखील जे आहे आंदोलनाला थेट इशारा दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.